नमस्कार। आज भाद्रपद कृष्ण षष्ठी शक 1935 सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। घोडबंदर कोलशेत परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या बिबळ्यापैकी अखेर एक बिबळा जेरबंद। ठाण्यातील अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी स्वतंत्र न्यायालय स्थापन करण्याचा शासनाचा निर्धार। आणि ज्येष्ठ नाटककार आणि सुप्रसिद्ध साहित्यिक शहना नवरे यांचं निधन। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। घोडबंदर कोलशेत परिसरात गेले काही दिवस दहशत निर्माण करणाऱ्या बिबळ्याला पकडण्यात वन विभागाला यश आलं आहे। शहरातील घोडबंदर रस्त्यावरील हिरानंदन इस्टेट तसंच ब्रह्मांड परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बिबळ्याच्या दर्शनानं या परिसरात घबराट निर्माण झाली होती। रात्रीच्या वेळी एकटं दुकटं न फिरण्याच्या आवाहनापर्यंत परिस्थिती निर्माण झाली होती। त्यामुळे वन विभागही अडचणीत आला होता। वन विभागानं बिबळ्याला पकडण्यासाठी अनेक प्रयत्न केले होते। पिंजरेही लावण्यात आले होते, पण बिबळ्या काही केल्या पिंजऱ्यात सापडत नव्हता। अखेर बिबळ्याला गुंगीचं औषध देऊन बेशुद्ध करून पकडण्यासाठी आवश्यक त्या परवानग्याही मिळवण्यात आल्या होत्या। पण काल कोलशेत इथे वायुदलाच्या परिसरात लावलेल्या पिंजऱ्यात बिबळ्या जेरबंद झाला। त्यामुळे या परिसरातील रहिवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे। वन विभाग या परिसरातील बिबळ्यांना पकडण्यासाठी 3 महिन्यांपासून प्रयत्न करत होते। ठिकठिकाणी यासाठी पिंजरेही लावण्यात आले होते। या परिसरात पिंजऱ्यांची जागा दर आठवड्यानं बदलली जात होती। मात्र काल सापडलेला बिबळ्या 3 महिन्यांपूर्वी जिथे पिंजरा लावला होता तिथेच पिंजरा लावल्यावरच जेरबंद झाला। काल सकाळी 9च्या सुमारास हा बिबळ्या पिंजऱ्यात आला, पण याची माहिती मिळेस्तोवर वन विभागाला 3 वाजले। त्यानंतर वन विभागानं या बिबळ्याला गुंगीचं औषध दिलं। त्यावर रेडिओ कॉलर लावण्यात आली। त्यानंतर या बिबळ्याला वायुदलाच्या जागेतून बाहेर आणायला रात्र उजाडली। मात्र तोपर्यंत बिबळ्या पकडला गेल्याची बातमी बाहेर पसरली होती। त्यामुळे कोलशेत येथील वायुदलाच्या परिसराबाहेर बघ्यांची मोठी गर्दी जमली होती। या परिसरात 3 बिबळ्यांचा वावर असून यापैकी एक बिबळ्या पकडला गेला आहे। पिंजऱ्यात अडकलेली बिबळ्याची मादी असून ती 2 वर्षांची आहे। त्यामुळे इतर 2 बिबळे हिंसक होण्याची शक्यता वन विभागानं व्यक्त केली असून लोकांनी सावध राहावं असं आवाहन केलं आहे। आदिवासींच्या जीवन मरणाच्या प्रश्नावर शासनाचं लक्ष वेधण्यासाठी श्रमजीवी संघटनेतर्फे ठाणे शहरात चक्का जाम आंदोलन करण्यात आलं। आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता। स्वातंत्र्याच्या 66 वर्षानंतर सुद्धा जिल्ह्यातील आदिवासी बालकांचे कुपोषणाने होणारे भूकबळी, वन हक्क कायदा 2006 आणि सुधारणा नियम 2012च्या अंमलबजावणीबाबत सरकारची उदासीन भूमिका, शासकीय जमिनींवरील घरं झोपड्यांना वर्षानुवर्षे नियमानुकूल न करणं, त्यांना नियमानुकूलतेचे दाखले न देणं, तसंच महसूल खात्याच्या जमिनींवरील कब्जे वहिवाटी नियमानुकूल न करणं, जिल्ह्यातील आदिवासी वाडे पाडे वस्त्यांच्या गावठाणांचा प्रश्न प्रलंबित ठेवणं, रोजगाराच्या हमी योजनेबाबतच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष करणं, तसंच आरोग्य आणि शिक्षण सुविधांचा अभाव अशा विविध समस्यांवर जाब विचारण्यासाठी जिल्ह्यातील हजारो श्रमजीवी आदिवासी बांधवांनी आज हुतात्मा नागू कातकरींच्या चिनरेर जंगल सत्याग्रही दिनी श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता। सकाळी 12 वाजल्यापासूनच या मोर्चाची तयारी सुरू होती। साकेतपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नेण्यात आलेल्या या मोर्चामध्ये जिल्ह्यातील आदिवासी भागातून हजारो आदिवासी सहभागी झाले होते। त्यामुळे ठाणे शहरात विविध ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली होती। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र दिसत होतं। श्रमजीवी संघटनेच्या शिष्टमंडळानं आपल्या मागण्यांचं एक निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं। या मागण्यांची पूर्तता होईपर्यंत ठाण्यातून हटणार नसल्याचा निर्धार मोर्चेकऱ्यांनी व्यक्त करून जवळपास 3 ते 4 तास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं धरल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली होती। त्याचा परिणाम शहराच्या इतर भागांवरही झाला। संध्याकाळपर्यंत शहराच्या विविध भागात ही वाहतूक कोंडी जाणवत होती।
मुंब्र्यातील जीवन भाग परिसरातील कोसळलेल्या इमारत क्रमांक 5 चा ढिगारा उपसण्याचं काम तब्बल 64 तासांच्या अथक मेहनतीनंतर पूर्ण झालं। मुंब्रा रेल्वे स्थानकापासून अगदी जवळच असलेली ही 5 मजली इमारत 2004 मध्ये बांधण्यात आली होती। शनिवारी सकाळी ही 5 मजली इमारत कोसळली। सुदैवानं या इमारतीतील बहुतांश रहिवासी आधीच बाहेर आल्यानं फार मोठा अनर्थ टळला। ही इमारत कोसळल्यामुळे 3 जण मृत्युमुखी पडले होते, तर एका महिलेला वाचवण्यात यश आलं होतं। इमारत कोसळल्यानंतर तब्बल 64 तासांच्या मेहनतीनंतर ढिगारा उपसण्याचं काम पूर्ण झालं। ठाणे महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख संतोष कदम यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेचे 50 कर्मचारी, 3 पोकलेन मशीन्स, 4 जेसीबी आणि 7 डंपरच्या मदतीनं हे ढिगारा उपसण्याचं काम पूर्ण झालं। ही इमारत अतिशय चिंचोळ्या जागेत असल्यानं हा ढिगारा काढण्यात मोठे अडथळे येत होते, पण यावर मात करत महापालिकेच्या आपत्कालीन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या कुशलतेनं हे काम पूर्ण केलं। 11 मारुतींच्या दर्शनासाठी गेलेल्या 69 वर्षीय वृद्धेच्या घराचा कडीकोयंडा उचकटून चोरट्यानं 1.25 लाख रुपयांचे दागिने लांबवले आहेत। कोलबाड येथे राहणाऱ्या वृषाली नानिवडेकर या घराला कुलूप लावण्याचं विसरून 11 मारुतीच्या दर्शनासाठी गेल्या होत्या। त्यावेळी चोरट्यानं घरात प्रवेश करून कपाटातील 1.25 लाखांचे दागिने घेऊन पोबारा केला। जिल्ह्यातील रस्त्यांवर पडलेल्या खड्डे दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर पूर्ण करावं असे आदेश पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिले आहेत। जिल्ह्यातील रस्त्यांच्या दुरुस्ती दरम्यान मंत्रालयात आयोजित एका बैठकीत त्यांनी हे आदेश दिले। कराराप्रमाणे रस्त्यांची निर्मिती करणं आणि त्यांची योग्य देखभाल आणि निगा ठेवणं हे संबंधित यंत्रणा तसंच कंत्राटदारावर बंधनकारक आहे। नागरिकांच्या जीविताच्या दृष्टीनं धोकादायक असलेले खड्डे तात्काळ दुरुस्त करावेत असे आदेश गणेश नाईक यांनी या बैठकीत दिले। ठाण्यातील अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी एक स्वतंत्र न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे। ठाण्यामध्ये गेल्या अनेक वर्षात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामं झाली असून या अनधिकृत बांधकामांवर पालिकेनं कारवाई केली की न्यायालयात दाद मागितली जाते। न्यायालयात जैसे थेचा आदेश असतानाही बांधकाम व्यावसायिक मात्र रातोरात मजले चढवतात, पण महापालिकेला कारवाई करता येत नाही। अनेकदा जैसे थे आदेश लांबल्यामुळे इमारत पूर्ण बांधून होऊन त्यात रहिवासीही राहायला आणले जातात। बांधकाम व्यावसायिक तांत्रिक अडचणींचा चांगला फायदा घेतात, यामुळे अशा बांधकामांचं पेव फुटलं आहे। हे अनधिकृत बांधकामांचं पेव ठाण्याच्या कळवा, मुंब्रा, वागळे स्टेट अशा विविध भागात पेव फुटला आहे। अनधिकृत बांधकामं करताना कोणत्याच प्रकारचे निकष वापरले जात नसल्यामुळे अनेकदा कनिष्ठ दर्जाचं बांधकाम होतं आणि त्यातूनच अशा दुर्घटना घडतात। ठाण्यामध्ये गेल्या 3 महिन्यात घडलेल्या दुर्घटनेमध्ये 87 जणांचा बळी गेला असून तेवढेच जखमी झाले आहेत। आता शासनानं अशा प्रकारच्या अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी अनधिकृत बांधकामांविषयीचे दावे झटपट निकाली काढण्याकरता स्वतंत्र न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे। महापालिकेनंच स्वतंत्र न्यायालयाची मागणी केली होती। आता शासनाला जाग आली असून शासनानं या मागणीवर 4 वर्षांनं निर्णय घेतला आहे। या न्यायालयासाठी एक अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश आणि 13 कर्मचारी असं मनुष्यबळ देण्यात येणार आहे। ठाणे महापालिकेकडून दाखल होणारे दावे या स्वतंत्र न्यायालयात चालवले जातील। या स्वतंत्र न्यायालयामुळे दावे झटपट निघून अनधिकृत बांधकामांना आळा बसेल अशी शासनाची अपेक्षा आहे। ज्येष्ठ नाटककार आणि सुप्रसिद्ध साहित्यिक श ना नवरे यांचं आज सकाळी वृद्धापकाळामुळे निधन झालं। ते 85 वर्षांचे होते। श ना नवरे हे डोंबिवलीमध्ये राहत होते। आज सकाळी 8च्या सुमारास त्यांचं डोंबिवलीतील एका खासगी रुग्णालयात निधन झालं। नाटककार, कादंबरीकार, कथाकार आणि लेखक म्हणून प्रसिद्ध असलेले शंकर नारायण नवरे श ना म्हणूनच महाराष्ट्राला परिचित होते। 21 नोव्हेंबर 1927 मध्ये मुंबईत त्यांचा जन्म झाला। शन्नांच्या घरच्यांना शन्ना डॉक्टर व्हावे असं वाटत होतं, पण शन्ना लेखक झाले। आपण डॉक्टर झालो असतो तर आपल्याला लेखक झालो नसल्याची खंत वाटली असती, पण आपल्याला डॉक्टर झालो नसल्याची खंत नसल्याचं शन्नांनी एका ठिकाणी लिहून ठेवलं आहे। त्यांनी सुरुवातीला विविध वृत्तपत्रात आणि साप्ताहिकातून लेखन केलं। कथाकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या शन्नांचे 27 कथासंग्रह प्रसिद्ध आहेत।
कथाकार असलेल्या शन्नांनी अनेक नाटकंही लिहिली असून त्यांची बरीच नाटकं व्यावसायिक रंगभूमीवर गाजलेली आहेत. शन्नांनी कधी वाचकांना अंतर्मुख केलं तर कधी रिझवलंही. मानवी व्यवहारातील नाट्यमय क्षण उचलून त्यावर केलेलं त्यांचं लेखन, त्यांची खुसखुशीत शैली आणि कथा, कादंबरी किंवा नाटकातील पात्रांची विविध रंगी पण ठसठशीत व्यक्तिमत्व हे शन्नांच्या लेखणीचं वैशिष्ट्य होतं.